हॅलो फ्रेंड्स, आज आपण या मोराच्या डिझाईनमध्ये एक पोस्टर बनवणार आहोत। इथे मी या पोस्टरसाठी 5 कलर वापरले। तर हे कसं बनवायचं आपण पाहणार आहोत। चला मग सुरुवात करूया। इथे बघा मी 5 कलर वापरलेत। सोनेरी कलर आहे, मोरपंखी कलर आहे, हिरवा कलर आहे, कॉफी कलर आहे, चॉकलेटी कलर आणि जांभळा कलर घेतला आहे। इथे मी हा सोनेरी कलर मला 4 ग्रॅम लागला आहे। हा मोरपंखी कलर 4 ग्रॅम लागला आहे। हे दोन्ही कलर मला कॉफी कलर आणि हिरवा कलर 1-1 ग्रॅम लागला आहे आणि हा जांभळा कलर 1 ग्रॅमपेक्षा पण कमी लागलेला आहे। इथे हुक नंबर मी 1.75 mm हुक वापरला आहे। सुरुवातीला बघा मी मोरपंखी कलर वापरणार आहे। स्लिप नॉट करून घ्यायचे अगोदर। त्यानंतर 4 साखळ्या घ्यायचे, 1 2 3 आणि 4 साखळ्या झाल्यावर इथे पहिली जी साखळी तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे आणि हा सर्कल करून घ्यायचा इथे। पुढे हा 3 साखळ्यांचा हा पहिला खांब बनवून घेतला आहे। टोटल आपल्याला 15 खांब बनवून घ्यायचे। 1 2 3 4 5 6 7। इथे बघा मी हे 15 खांब टाकून घेतले। त्यानंतर हा जो 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर तिथूनच सुरुवात करायची। जिथे स्लिप स्टिच केले तिथे पहिल्या खांबापासूनच याच्या वरच्या लूपमधून 2-2 खांब टाकत जायचे प्रत्येक लूपमध्ये। टोटल हे 30 खांब तयार होतील। प्रत्येक खांबावर वरच्या लूपमध्ये 2-2 खांब टाकत जायचे। इथे बघा मी हे 30 खांब पूर्ण करून घेतले। त्यानंतर इथे मी पहिला जो खांब घेतला आपण 3 साखळ्यांचा तिथे तिसऱ्या साखळीत जोडून घेतले आणि धागा कट करून घेतला मी इथे। त्यानंतर आता सोनेरी रंगाचा आपण मी लोकर वापरणार आहे इथे। सुरुवातीला मी स्लिप नॉट करून घेतली आणि इथे जोडून घ्यायचं आहे। जिथे स्लिप स्टिच केले तिथेच जोडून घेतलं आहे मी। 3 साखळ्यांचा हा पहिला खांब घेतला आहे मी बनवून पहिल्या लूपमध्ये। पहिल्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये 3 साखळ्यांचा हा पहिला खांब बनवला आहे। त्यानंतर तिथेच त्याच जागेवरती दुसरा खांब बनवून घ्यायचा आहे। एका खांबावरती हे 2 खांब बनवून झाल्यावर त्याच्या पुढच्या खांबावरती वरच्या लूपमध्ये 1 खांब बनवून घ्यायचे। त्याच्या पुढच्या खांबामध्ये वरच्या लूपमधून 2 खांब टाकायचे। 2 खांब झाले का त्याच्या पुढच्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये 1 खांब टाकायचे। पुन्हा पुढच्या खांबावरती 2 खांब घ्यायचे। 2 खांब झाल्यावर पुढच्या खांबावरती 1 खांब बनवून घ्यायचं।
सेम हीच प्रोसेस करायची. इथे एक खांब झाल्यावर पुढच्या खांबावरती 2 खांब घ्यायचे. 2 खांब झाल्यावर त्याच्या पुढच्या खांबावरती 1 खांब टाकून घ्यायचं आहे. पूर्ण शेवटपर्यंत तीच प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. टोटल हे 45 खांब तयार झाले पाहिजे. इथे बघा हे 45 मी हे खांब बनवून घेतले. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. इथे शेवटचा हा खांब झाल्यावर 3 साखळ्यांचा हा जो पहिला खांब घेतलेला तिथे स्लिप स्टिच करून जोडून घेतले. त्याच्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 3 साखळ्या झाल्यावर पुढे 2 खांब स्किप करायचे आहेत आणि पुढच्या तिसऱ्या खांबावरती मोका खांब टाकून घ्यायचं आहे. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. पुढे 2 खांब आहेत ते स्किप करून तिसऱ्या खांबावर मोका खांब टाकून घ्यायचा. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. त्याच्या पुढचे 2 खांब स्किप करायचे. तिसऱ्या खांबावरती मोका खांब टाकून घ्यायचा. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. त्याच्या पुढचे 2 खांब आहेत. त्याच्यात तिसऱ्या खांबावरती मोका खांब टाकून घ्यायचं. टोटल हे असे 10 गॅप आपल्याला तयार करायचे आहेत. 1 2 3 4. हा 5वा गॅप तयार करणार आपण. 3 साखळ्या झाल्यावर 2 खांब स्किप करायचे. तिसऱ्या खांबावर मोका खांब टाकायचा. एक 2 3 4 5 6 7 8 9 आणि शेवटचा 3 साखळींचा गॅप बनवायचा आहे. हे आपण 3 साखळ्यांचे हे 10 गॅप बनवून घेतलेत. पुढे आता 4 खांबांवरती वरच्या लूपमधून प्रत्येक खांबावर 1 मुक्का खांब टाकून घ्यायचा. प्रत्येक खांबावर हा 1 मुक्का खांब झाल्यावर त्याच्या पुढच्या खांबाच्या वरच्या लूपमधून 1 अर्धवट खांब बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून 1 अर्धवट खांब बनवून घ्यायचं आहे. 2 अर्धवट खांब बनवायचे. त्यानंतर 3 साखळ्या बनवून घ्यायचे. 3 साखळ्याला पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 अर्धवट खांब बनवून घ्यायचे. एकाच खांबाच्या वरच्या लूपमध्ये 2 अर्धवट खांब घेतले. मध्ये 2 साखळ्या घेतलेत आणि त्याच जागेवरती 2 अर्धवट खांब घेतले. पुढे 3 खांबांवरती वरच्या लूपमध्ये 3 मुक्का खांब टाकून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या खांबावरती सेम ही स्टेप करायची. 2 अर्धवट खांब बनवून घ्यायचे. 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा त्याच जागेवरती 2 अर्धवट खांब बनवून घ्यायचे. त्यानंतर पुढे प्रत्येक खांबावरती मुक्का खांब टाकून घ्यायचा आहे. 1 2 3 आणि 4. त्यानंतर इथे सुरुवातीला जो आपण मुक्का खांब घेतलेला
इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. इथे मी धागा कट करणार आहे. इथे आता आपण काय करणार आहे, हे जे खांबाचे जे वरचे लूप आहेत इथे ह्या पहिल्या राऊंडच्या इथे आपण ह्या कॉफी कलरनी मुक्काखांब टाकत जाणार आहे. दुसरा राऊंड पण सेम ती स्टेप करायची इथे सुद्धा. आणि तिसऱ्या राऊंडला सुद्धा इथे ह्या प्रत्येक खांबाच्या वरच्या लूपमध्ये सोनेरी रंगाचा धागा वापरणार आहे. पहिले 2 राऊंड आपण हे कॉफी कलरचे पूर्ण करून घ्यायचे. अगोदर स्लिप नॉट करून घेतले. हा जो पहिला आपण बेस बनवला होता 15 खांबांचा, त्याचा हा जो वरचा लूप आहे इथे इकडे अगोदर जोडून घ्यायचे धागा. एक मुक्काखांब घेऊन एक साखळी घेऊन पुन्हा तिथेच एक मुक्काखांब घ्यायचा. त्यानंतर पुढच्या खांबाच्या वरच्या लूपमधून मुक्काखांब टाकून घ्यायचा. मुक्काखांब पुन्हा पुढच्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये मुक्काखांब टाकून घ्यायचा. प्रत्येक खांबाच्या वरतून मुक्काखांब टाकत जायचं. सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी हे मुक्काखांब हे टाकून घेतलेत. प्रत्येक खांबाच्या वरच्या लूपमध्ये वरच्या बाजूनी 15 मुक्काखांब बनवून घेतले. आता दुसरी स्टेप पण आपल्याला ही जी मोरपंखी कलरची दुसरी स्टेप केलेली आपण 30 खांबांच्या हा प्रत्येक वरच्या लूपमधून मुक्काखांब टाकत जायचे. सेम ही प्रोसेस इथे करून घ्यायची. पुन्हा मी कॉफी कलरच वापरणार आहे. इथे मी डायरेक्ट मुक्काखांब टाकून जोडून घेणार आहे. प्रत्येक खांबाच्या ह्या लूपमध्ये मुक्काखांब टाकून द्यायचं. टोटल 30 मुक्काखांब आले पाहिजे. प्रत्येक खांबाच्या लूपमधून 30 मुक्काखांब टाकून घ्यायचे. पुढे पण सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे बघा ही दुसरी स्टेप पण मी पूर्ण करून घेतली. आता तिसरी स्टेप पण आपल्याला सेम हीच प्रोसेस करायची. इथे जिथे आपण 45 खांब बनवून घेतले त्याच्या वरच्या लूपमधून प्रत्येक खांबाच्या ह्या वरच्या लूपमध्ये एक एक मुक्काखांब टाकून घ्यायचं. पण इथे मी कलर तोच घेतला आहे सोनेरी रंग. इथे आपण 2 ठिकाणी कॉफी कलर वापरला आहे. इथे तिसऱ्या ठिकाणी सोनेरी रंग वापरणार आहे. हा जो
खांबाचा जो वरचा लूप आहे हा इथून सुरुवात करणार आहे. प्रत्येक खांबाच्या वरच्या बाजूने एक एक मुक्का खांब टाकत जायचं. याच्या वरच्या बाजूला आपण 3 साखळ्या आणि मुक्का खांब घेतलेले, तिथे काही करायचं नाही आहे. फक्त इथे जे आपण खांब घेतलेले त्याच्याच वरच्या बाजूने आपल्याला मुक्का खांब टाकत जायचं आहे. पुढे पण सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे बघा हा वरच्या बाजूने मुक्का खांब टाकायची स्टेप होती ती मी पूर्ण करून घेतली आहे. आता जिथे आपण सुरुवातीला 3 साखळ्या घेतलेल्या तिथून स्टार्ट करायचं आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इथून ह्या पहिल्या गॅपपासून आपल्याला जांभळा कलरचा लोकर मी यूज करणार आहे. इथे जांभळा कलर मी जोडून घेतलाय. तीन साखळ्या घ्यायच्या, त्यानंतर पुढे 2 खांब बनवून घ्यायचे. इथे हा जो 3 साखळ्यांचा पहिला खांब मी एक्स्ट्रा बनवून घेतला आहे, कारण का जेणेकरून आपल्याला ही जी बॉर्डर आपण बनवली कॉर्नरला, ती बॉर्डरसाठी आपल्याला तो एक्स्ट्रा एक एक खांब बनवून घ्यायचा. सुरुवातीला बघा इथे 3 खांब बनवून घेतले. 2 साखळ्या घ्यायच्या, त्याच गॅपमध्ये 2 खांब बनवून घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घ्यायचे, त्यानंतर दुसरा जो गॅप आहे 3 साखळ्यांचा, 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब टाकून घ्यायचे. दोन साखळ्या घेऊन तिसऱ्या गॅपमध्ये ती स्टेप करत जायचे. 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब टाकून घ्यायचे. पुढे पण हे प्रत्येक 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. इथे बघा हे 10 राऊंड मी पूर्ण करून घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. शेवटला इथे 3 खांब बनवायचे. 2 खांब मी ऑलरेडी बनवून घेतले आणि तिसरा अर्धवट खांब बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे हा चॉकलेटी रंगाचा धागा मी जोडून घेणार आहे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 3 साखळ्या घेऊन हा पॅटर्न इथे फिरवायचा आहे. इथे हा जो पहिला पॅटर्न आहे 2 साखळ्यांचा गॅपमध्ये 3 खांब बनवून घ्यायचे. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचे.
पुढे 2 साखळ्या घ्यायचे. हा जो पुढचा पॅटर्न आहे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये तेच पॅटर्न टाकायचे सेम जसं इथे पहिला पॅटर्न आपण बनवलं. 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब बनवायचे. पॅटर्न झाल्यावर 2 साखळ्या घ्यायचे. 2 साखळ्या झाल्यावर पुढच्या पॅटर्नमध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब 2 साखळ्या 3 खांब हे पॅटर्न बनवायचे. पुढे पण प्रत्येक गॅपमध्ये प्रत्येक पॅटर्नच्या गॅपमध्ये सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे शेवटचा हा पॅटर्न बनवून झाल्यावर इथे आपण सुरुवातीला 3 साखळ्यांचा हा पहिला खांब एक्स्ट्रा बनवला होता. हे 3 खांब घेतले होते. तिथे पहिल्या खांबामध्ये हा तिसरा साखळीत एक खांब बनवून घ्यायचा आहे. अर्धवट खांब बनवून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला हिरवा कलर जोडून घ्यायचा आहे. इथे हिरवा धागा मी या खांबाच्या वरच्या लूपमधून जोडून घेतला आहे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 3 साखळ्या झाल्यावर इथे हे पॅटर्न फिरवायचं आहे. 3 स्टेप करायचे. ह्या पहिल्या पॅटर्नपासून मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब 2 साखळ्या 3 खांब हे पॅटर्न बनवायचं. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर हा पुढच्या पॅटर्नमध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम तीच प्रोसेस करायची. 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचे. पुढे पण प्रत्येक पॅटर्नमध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम हे पॅटर्न बनवून घ्यायचं. इथे बघा हिरव्या कलरचा हा शेवटचा पॅटर्न झाल्यावर इथे आपण हा एक्स्ट्रा 3 साखळ्यांचा हा पहिला खांब घेतलेला हा तिसऱ्या साखळीमध्ये खांब बनवून घ्यायचा. हा एक्स्ट्रा एक खांब बनवून झाल्यावर अर्धवट खांब बनवायचा आहे. इथे आता हा मोरपंखी कलर मी जोडून घेणार आहे. तीन साखळ्या घ्यायच्या आहेत. हे पॅटर्न इथे फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे हा जो पहिला पॅटर्न आहे मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 4 खांब 2 साखळ्या आणि 4 खांब हे पॅटर्न बनवायचं.
पहिल्या पॅटर्नमध्ये हे पॅटर्न बनवून झालं. पुढे 2 साखळी घ्यायचे. पुढे प्रत्येक पॅटर्नमध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवायचे. जसं ही पहिली स्टेप केली आपण. प्रत्येक गॅपमध्ये पॅटर्नच्या गॅपमध्ये 4 खांब, 2 साखळ्या आणि 4 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचं. पुढे पण प्रत्येक पॅटर्नमध्ये 2-2 साखळ्यांच्या गॅपमध्ये हे 4 खांब, 2 साखळ्या आणि 4 खांब हे पॅटर्न टाकून घ्यायचं. इथे हा शेवटचा मोरपंखीचा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. हा शेवटचा पॅटर्न झाला. इथे बघा, इथे आपण ग्रीन कलरच्या 3 साखळ्या घेतलेल्या सुरुवातीला एक्स्ट्रा. इथे एक्स्ट्रा त्याच्यावरती तिसऱ्या साखळीमध्ये हा एक खांब टाकून घेतला आहे मी. इथे आता पूर्ण आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे. त्यासाठी मी सोनेरी रंगाचीच लोकर वापरणार आहे. सुरुवातीला बघा, इथे हा जो जांभळ्या रंगाचा आपण पहिला पॅटर्न बनवला होता, हा जो पहिला खांब आहे तिथे आधी जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर एक साखळी घेऊन 2 मुक्का खांब टाकायचे तिथे. त्यानंतर पुन्हा एक साखळी घ्यायची आहे. त्याच्यावरचा जो कॉफी कलरचा पॅटर्न आहे तिथे जो एक्स्ट्रा आपण 3 साखळ्यांचा खांब बनवला आहे तिथे 2 मुक्का खांब टाकून घ्यायचे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे. त्याच्यावरती जो ग्रीन कलरचा पॅटर्न आहे त्या एक्स्ट्रा खांबामध्ये 2 मुक्का खांब टाकून घ्यायचे. पुन्हा एक साखळी घ्यायची. वरचा जो शेवटचा मोरपंखी कलरचा जो खांब बनवला आहे तिथे 2 मुक्का खांब टाकून घ्यायचे. त्यानंतर इथे प्रत्येक खांबांच्या मधून एक मुक्का खांब टाकत जायचं आहे. ह्या 2 खांबांच्या मधून, हा वरच्या लूपमध्ये नाही घ्यायचं आहे, ह्या 2 खांबांच्या मधून मुक्का खांब टाकत जायचं आहे. टोटल हे 3 मुक्का खांब तयार होतात या 4 खांबांच्या वरती. त्यानंतर इथे हा जो 2 साखळ्यांचा गॅप आहे, एक मुक्का खांब घ्यायचा आहे. 3 साखळ्या घ्यायच्या वरती, 1, 2 आणि 3. त्यानंतर त्याच गॅपमध्ये मुक्का खांब बनवायचा आहे. दुसरा राऊंड 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. 4 साखळ्याला त्याच गॅपमध्ये मुक्का खांब बनवून घ्यायचा. तिसरा राऊंड 3 साखळ्या घ्यायचे आहेत. पुन्हा त्याच गॅपमध्ये मुक्का खांब बनवून घ्यायचा. टोटल हे 3 स्टेप आले पाहिजे. 3 साखळ्यांचा, 4 साखळ्यांचा आणि 3 साखळ्यांचा. त्यानंतर इथे आपण 4 खांबांमध्ये हे 3 खांब टाकून घेतले. पुढे 4 खांबांमध्ये पण ती स्टेप करायची. प्रत्येक खांबांच्या मधून एक मुक्का खांब टाकून घ्यायचा. आता इथे आपण जे 2-2 साखळ्या घेतल्यात तिथून आपल्याला मुक्का खांब घ्यायचे, 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुन्हा त्याच्या खालच्या 2 साखळ्यांमध्ये मुक्का खांब घ्यायचे, मध्ये 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुन्हा मुक्का खांब घ्यायचे, 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. इथपर्यंत आपल्याला शेवटपर्यंत मुक्का खांब घेत यायचं आहे.
हा जो पहिला राऊंड आहे 2 साखळ्यांचा, तिथे एक मुका खांब टाकायचं आहे, 2 साखळ्या घ्यायचे, त्याच्या खालचा जो ग्रीन कलरचा 2 साखळ्यांचा हा राऊंड आहे, तिथून मुका खांब टाकून घ्यायचे, पुन्हा 2 साखळ्या घ्यायचे, त्याच्या खाली हा जो कॉफी कलरचा 2 साखळ्यांचा राऊंड आहे, तिथे मुका खांब टाकून घ्यायचे, पुन्हा 2 साखळ्या घ्यायचे, त्याच्या खाली जो जांभळा कलरचा राऊंड आहे 2 साखळ्यांचा, तिथे मुका खांब टाकून घ्यायचे, पुन्हा 2 साखळ्या घ्यायचे, इथे हा जो आपण पहिला पॅटर्न बनवला आहे त्याच्या ह्या अगोदर उजव्या बाजूला इथे कोपऱ्यात मुका खांब टाकून घ्यायचं, ह्या ज्या 3 साखळ्यांचा हा राऊंड घेतलेला आपण सुरुवातीला ह्याचा बेस बनवला होता, तिथे मुका खांब बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर परत इथे आपल्याला इथून परत खालून इथे वरती जाण्यासाठी हा जो दुसरा पॅटर्न आहे, पहिल्या पॅटर्नमध्ये आपण इथे मुका खांब टाकून जोडून घेतले, हा जो दुसरा पॅटर्न येते त्याच्या पुढचा इथे हा जो 3 साखळ्यांचा बेस बनवला होता आपण, तिथे मुका खांब टाकून घ्यायचं, पुन्हा 2 साखळ्या घ्यायचे, मुका खांब झाल्यावर ती स्टेप करायची, जसं आपण इथे ह्या बाजूने केली तसंच या बाजूने पण पूर्ण करून घ्यायची. 2 साखळ्या झाल्यावर हा जांभळा कलरचा पहिला 2 साखळ्यांचा राऊंड आहे, तिथे मुका खांब टाकायचा आहे, 2 साखळ्या घेऊन त्याचा वरचा जो ब्राऊन कलरचा कॉफी कलरचा जो 2 साखळ्यांचा राऊंड आहे, तिथे मुका खांब टाकून घ्यायचं आहे, मुका खांब झाल्यावर 2 साखळ्या घ्यायचे, 2 साखळ्या झाल्यावर हा ग्रीन कलरचा वरचा राऊंड आहे, तिथे 2 साखळ्यांच्या ह्या वरच्या राऊंडमध्ये मुका खांब घ्यायचा आहे, पुन्हा 2 साखळ्या घ्यायचे, हा शेवटचा मोरपंखी कलरचा 2 साखळ्यांचा राऊंड आहे, तिथे मुका खांब बनवून घ्यायचा. इथे एका राऊंडमध्ये आपण हा बॉर्डर पूर्ण करून घेतले, पुढे पण प्रत्येक राऊंडमध्ये सेम ही प्रोसेस पूर्ण करायची. आता इथे शेवटला मुका खांब झाल्यावर सुरुवात परत इथूनच करायची, जसं या खांबांच्या मधून आपण मुका खांब टाकत गेलो. हा जो दुसरा पॅटर्न आहे, 4 खांबांच्या मधून प्रत्येक खांबाच्या मधून एक एक मुका खांब टाकत जायचं. इथे पुढे 2 साखळ्यांचा गॅप आहे, सेम ही प्रोसेस करायची. ही जी मध्ये आपण डिझाईन बनवली तीच डिझाईन आता इथे बनवायची आहे. हा 3 मुका खांब झाल्यावर इथे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये अगोदर मुका खांब घ्यायचा आहे, मुका खांब झाल्यावर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत, पुन्हा त्याच जागेवर मुका खांब घ्यायचं, पुढे 4 साखळ्या घ्यायच्या आहेत, त्याच जागेवर मुका खांब बनवून घ्यायचा, मुका खांब झाल्यावर 3 साखळ्या घेऊन त्याच गॅपमध्ये मुका खांब घ्यायचा. पुढे हे 4 खांब आहेत, प्रत्येक खांबाच्या 2 खांबांच्या मधून एक एक खांब मुका खांब टाकत जायचं. आता जशी इथे ही प्रोसेस केली तशी इथे सेम प्रोसेस करायची. हा मुका खांब झाल्यावर इथे हा 2 साखळ्यांचा हा पहिला राऊंड आहे, तिथून मुका खांब टाकून द्यायचा आहे. 2 साखळ्या घेऊन त्याचा हा जो खालचा राऊंड आहे तिथे मुका खांब टाकून द्यायचा. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या,
हा ग्रीनच्या खालचा हा राऊंड आहे कॉफी कलर, इथे मुका खांब टाकून घ्यायचा. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या. त्याचा हा जो खालचा राऊंड आहे जांभळा कलर, ते 2 साखळ्यांचा राऊंड आहे तिथे मुका खांब टाकायचा. 2 साखळ्या घ्यायच्यात पुन्हा. त्यानंतर त्याचा हा जो खालचा राऊंड आहे इथे ह्या बेसमध्ये मुका खांब घेऊन इथे जोडून घ्यायचं. त्यानंतर इथे फिरवून घ्यायचं आहे आणि हा तिसरा पॅटर्न आहे, त्याच्या डाव्या बाजूने मुका खांब टाकून घ्यायचं. इथे बघा शेवटला आपण इथे मुका खांब टाकून जोडून घेतलं या 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये आणि पुढच्या गॅपला जॉईंट करून घेतलं आहे मुका खांब टाकून. मुका खांब जरा 2 साखळ्या घ्यायच्या, पुन्हा ती स्टेप करायची आहे. जांभळ्या कलरचा जो 2 साखळ्यांचा राऊंड आहे तिथे मुका खांब घेऊन 2 साखळ्या घेतल्या आहेत. पुन्हा त्याचा वरचा जो राऊंड आहे कॉफी कलरचा तिथे मुका खांब घ्यायचा आहे. 2 साखळ्या घेऊन त्याच्या वरच्या राऊंडमध्ये मुका खांब घ्यायचा आहे. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या. हा शेवटचा राऊंड आहे मोरपंखी कलरचा, ते मुका खांब घ्यायचा. पुन्हा ती स्टेप करायची जसं आपण ह्या 2 स्टेप केलेत. पुढच्या प्रत्येक स्टेपला सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.